मित्र सहकारी आपल्या मर्चंट बँकेचे चेअरमन अमित भाऊ मुत्ता, आम्ही दोघं जण शीतलवासमध्ये या ठिकाणी जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही दोघं जण घरी निघायच्या याच्यात निघाला असताना पिंजर गली येथे जाताना मी व माझे 2 सहकारी आम्ही त्या पिंजर गलीच्या तिथं गाडी लावून उभे होतो आणि तिथं ते स्थानिक जे नागरिक होते त्यांचा आम्ही गप्पा मारत असताना रात्री 12:30च्या सुमारास बंटी डापसे व त्याचा भाऊ हे दोघं जण आले आणि त्यांनी तिकडं गाडी 50 फुटावर पुढे जाऊन उभी केली आणि तिकडे पुढे जाऊन गप्पा मारत राहिले ते. आणि इकडं आम्ही आमची सर्व नागरिकांची चर्चा चालू असताना ते अचानक त्याचा भाऊ आणि ते पुढे आले आणि त्यांनी आणि ते अजून 2 भाऊ नंतर आले आणि त्यांच्या हातात दगड होता दोघांनी तिघांच्या आणि एकाच्या हातात चाकू होता. त्यांनी ते दगड घेतला आणि ते काच्या आणि ते आमच्या रोनक मुत्ता जो आहे आमचा सहकारी तो त्या गाडीपाशी उभा होता, त्याच्या गाडीवर आणि त्याच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ला वाचवण्याच्या नादात ते गाडीची काच फुटली आणि त्यानंतर ते दगड घेऊन परत आणि चाकू घेऊन माझ्या अंगावर आले. त्या ठिकाणी थोडी समोरच्या कार्यकर्त्यांची त्यांची झटापट झाली आणि त्याच्यानंतर नागरिक अतिशय मोठ्या प्रमाणात गोळा व्हायला लागले. त्यानंतर ते त्यांनी पळ काढला. मी पोलीस प्रशासनाला विनंती केली की बंटी डापसे असेल, शिवसेनेचे काही पदाधिकारी असेल, हे या ठिकाणी वातावरण खराब करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पराभवाचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, त्यामुळे त्यांच्या पायाखाली वाळू सरकले असल्या कारणामुळं ते आज कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. तर मी प्रशासनाला विनंती केली की या ठिकाणी आपण चोख बंदोबस्त लावा प्रभागामध्ये, जेणेकरून नागरिकांना ज्याला मत द्यायचे ते त्याला मताने स्वीकार करतील. आणि प्रशासनाला माझी विनंती की आपण प्रत्येक या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून प्रत्येक एरियामध्ये एक कंट्रोलिंग करण्यात यावं अशी मी पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.